नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, ग्राहकांची गरज आणि पसंती अचूक ओळखली तर ग्राहकच तुमच्या ब्रँडची जाहिरात करू लागतात. याच व्यवसाय तत्वाचा प्रभावीपणे वापर टाटा समूहाच्या ट्रेंड या अंतर्गत येणाऱ्या झुडिओ या ब्रँडने केला आहे. कमी किमतीमध्ये फॅशनेबल कपडे उपलब्ध करून देत झुडिओनं भारतीय रिटेल बाजारामध्ये अल्पावधीमध्येच मोठी लोकप्रियता मिळवली आहे. मात्र कमी किमतीमध्ये कपडे विकूनही झुडिओ मोठी कमाई कशी करते, यामागे काही महत्त्वाच्या व्यावसायिक स्ट्रॅटेजी आहेत. यामध्ये प्रथम झुडिओचे व्यवसाय मॉडेल मोठ्या प्रमाणातील विक्रीवरती आधारित आहे. प्रत्येक कपड्यावरती मोठा नफा कमवण्याऐवजी कमी मार्जिन ठेवून मोठ्या संख्येनं कपडे विकले जातात. त्यामुळे प्रति उत्पादन नफा कमी असला तरी एकूण विक्री मोठी असल्यानं कंपनीला अधिक चांगला नफा मिळतो. झुडिओ नवीन ट्रेंड लवकर ओळखून त्यानुसार आपली उत्पादनं बदलते. त्यामुळे कपडे दुकानामध्ये दीर्घकाळ पडून राहण्याची शक्यता फार कमी असते आणि डेड स्टॉकचा खर्च देखील कमी होतो. ग्राहकांनाही कमी किमतीमध्ये नवीन ट्रेंड्सचे कपडे मिळतात. मोठे फॅशन ब्रँड जाहिरातींवरती मोठ्या प्रमाणामध्ये पैसा खर्च करतात, मात्र झुडिओला ग्राहकांकडूनच मोठ्या प्रमाणामध्ये प्रसिद्धी मिळते. सोशल मीडिया, विशेषतः इंस्टाग्राम रील्स, झुडिओ हाऊल या व्हिडिओंमधून ग्राहक स्वतःच ब्रँडची चर्चा करतात. त्यामुळे पारंपरिक जाहिरातींवरचा खर्च कमी ठेवण्यास कंपनीला मोठी मदत होते. त्यानंतर झुडिओचं सेल्फ सर्व्हिस मॉडेल स्टोअर चालवण्याचा खर्च कमी ठेवण्यास मोठी मदत करते. ग्राहक स्वतःच कपडे पाहतात, निवडतात आणि खरेदी करतात. त्यामुळे पारंपरिक स्टोअरच्या तुलनेत मनुष्यबळाचा खर्च नियंत्रित ठेवता येतो. त्यामुळे ग्राहकांना परवडणाऱ्या दरामध्ये फॅशनेबल कपडे देतानाच खर्चावरती नियंत्रण ठेवण्याचं हे मॉडेल टाटा समूहाच्या यशस्वी स्ट्रॅटेजीचं एक चांगलं उदाहरण ठरतं. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं झुडिओ हा जो ब्रँड आहे याला सर्वात स्वस्त कपडे विकूनही कसा काय नफा होतो, त्यामागे त्यांची बिझनेस स्ट्रॅटेजी नक्की आहे तरी काय, हेच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण समजून घेतलं आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.